हे महाराष्ट्रात सध्या एक पेव फुटलेला आहे। प्रसिद्धीसाठी स्वतःला कुठल्याही थराला नेऊन घालणारी एक जमात निर्माण झालेली आहे, जमात पिलावळ। त्याच्यामध्ये हा कोरटकर असेल, सोलापूरकर असेल आणि विशेष करून तो हाके नावाचा प्राणी, ज्याला कुत्र प्रेम आहे, कारण त्याची जातच कुत्र्याची, तो जन्मालाच कुत्र्यापासून आलाय असं आम्हाला वाटायला लागलंय। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता या महाराष्ट्रासाठी, सगळ्या शिवभक्तांसाठी अस्मितेचा विषय आहे। तो बलकी एका समाजासाठी नाही तर 12 बलुतेर 18 पगड जातीच्या लोकांना छत्रपतींनी न्याय दिला आणि त्यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही विषय येतात तेव्हा तेव्हा हे लोक कुठं काय कळत नाही। कोरटकर बोलला, हाके बोलला नाही, सोलापूरकर बोलला, हाके बोलला नाही, भिडे गुरुजी बोलले नाही, पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघ्याच्या त्या काल्पनिक समाधीचा विषय काढला, ही पिलावळ लगेच बाहेर आली आणि लगेच भुंकायला लागली, कारण ते कुत्रेच आहेत। कुत्र्यांना काही दुसरं कामच नसतं, फक्त भुंकायचं काम असतं, पण यांच्या जीभ छाटल्या पाहिजे। अरे त्या समाधीला, त्या कुत्र्याच्या समाधीला छत्रपती शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या कुटुंबाला द्यायला वेळ नव्हता, या कुत्र्याला कुठून वेळ देतील ते? आणि या कुत्र्याचा आदर्श काय, संकल्प काय, याचा काय पुरावा यांच्याकडे काही नसताना, आणि ज्या वंशजांच्या विषयावर ते बोलतात त्या वंशजांनी ज्यांच्या कानफाटात मारली की अशा कुत्र्यासाठी कुठेही होळकरांनी निधी दिलेला नाही, तरी पण हाके नावाची आणि पडळकर नावाची जमात ही फक्त आणि फक्त जातीय विष पेरून स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यासाठी काम करणारी ही मंडळी, यांच्या पहिल्या तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी यांच्यावर पहिले पायबंद घातले पाहिजे।